नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे ऐकणे, बोलणे आणि गिळण्याची समस्या। आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे डॉक्टर कोमल रेणुके। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। सर्वप्रथम तुम्हास आणि सगळ्या प्रेक्षकांना रामनवमीची हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। डॉक्टर कोमल रेणुके या 8 वर्षांपासून डॉक्टर LH हिरानंदानी रुग्णालयात सल्लागार, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच व्हॉइस थेरपिस्ट आहेत। त्याआधी त्या 7 हिल्स हॉस्पिटल आणि एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत होत्या। न्यूरोलॉजिकल स्पीच आणि व्हॉइस डिसऑर्डरच्या उपचारांमध्ये त्यांचं विशेष कौशल्य आहे। त्यांनी लॅरिनेक्टोटोमी रुग्णांच्या रिहॅबिलिटेशनमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केलं आहे। ते केवळ पार्किन्सन्स रोगाच्या रुग्णासाठीच नाही तर व्यावसायिक गायक आणि नाट्य व्यक्तिमत्वांना सुधारण्यासाठी व्हॉइस क्लिनिक देखील चालवतात। नवजात श्रवणशक्तीचे मूल्यमापन करणं हे त्यांचं आवडीचे क्षेत्र असून त्यांनी ऐकण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि श्रवणविषयक विकारांवर शिक्षण देण्यासाठी अनेक शिबिरे आणि भाषणे आयोजित केली आहेत। चला तर मग आता विषयाकडे वळूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, बरेच जणांना बहिरेपणाचा त्रास असतो, श्रवण दोष। तर नेमकं बहिरेपणा म्हणजे काय आणि नेमकं कोणत्या वयात याचा त्रास जाणवतो? कान जो असतो तो इतर ऑर्गेनसारखा महत्त्व आणि सतत कामसुद्धा करतो, परंतु कान इतर ऑर्गेनसारखं विश्रांती घेत नाही। अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, झोपल्यानंतरसुद्धा कान सतत अलर्ट असतो। सकाळी जे आपण अलार्मच्या आवाजाने किंवा पक्ष्यांच्या आवाजाने जे आपण उठतो ते अगदी रात्री झोपेपर्यंत, इनफॅक्ट रात्री झोपल्यानंतरसुद्धा आपल्या अवतीभवतीच्या आवाजाला आपण सतत अलर्ट असतो। म्हणून कान हे अत्यंत गरजेचं असून कुठेतरी आपण कानाला आणि कानाच्या संदर्भात जे काही आजार असतो त्याला मेडिकल इमर्जन्सी न मानून निग्लेक्ट करतो, इग्नोर करतो किंवा वेळ देखील घालवतो। जेव्हा आपण असं करतो तेव्हा कानाचे आजार जे असतात ते वाढतात आणि कानाचे आजार एका सीमेला क्रॉस करून जेव्हा आपल्याला आपल्या अवतीभवतीच्या माणसांशी कट ऑफ करतं, आयसोलेट करतं किंवा कधी आपल्याला डिप्रेशनमध्येही टाकतं, त्याला आपण श्रवण दोष म्हणतो। श्रवण दोष म्हणजे टेक्निकल भाषेत बोलावं तर एका किंवा दोन्ही कानावर परिणाम होऊन जेव्हा ऐकण्याची क्षमता अर्धवट किंवा पूर्णपणे कमी होते त्याला आपण श्रवण दोष म्हणतो। WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रमाणे भारतात ह्या क्षणी 6,30,00,000च्या जास्ती लोकांना ऐकण्याचा त्रास आहे, ज्यापैकी 50% वरच्या लोकांना ह्या आजार जर आपण वेळेवर ह्याचा उपचार केला तर आपण ह्याला सुधारणा करू शकतो। आणि श्रवण दोष अगदी नवजात शिशुपासनं वयोवृद्धीपर्यंत कोणालाही होऊ शकतो, परंतु वयाच्या 50व्या वर्षानंतर हा जास्त करून दिसून येतो आणि त्यातल्या त्यात वयाच्या 65 नंतर 3पैकी 1 लोकांना, 3पैकी 1 व्यक्तींना श्रवण दोष असतोच। बरोबर। डॉक्टर कोमल, श्रवण दोष म्हणजेच बहिरेपणा याचे काही प्रकार असतात का? हो, त्याचे 3 मुख्य प्रकार असतात। सगळ्यात पहिले म्हणजे कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस, ह्यालाच आपण संवाहक श्रवण दोष म्हणतो। ह्यात कानाचा बाहेरचा भाग, आउटर इयर किंवा कानाचा मधला भाग, मिडल इयर, मुळात म्हणजे कानाचा पडदा, पडदाच्या मागचे हाडं, मिडल इयर कॅव्हिटी, मॅस्टॉइड कॅव्हिटी, ह्यामध्ये जेव्हा काही त्रास घडतो, अपाय घडतो, त्याने जेव्हा निर्माण होतो त्याला आपण कंडक्टिव्ह लॉस म्हणतो। हा लॉस परमनंट नसतो, हा रिव्हर्सिबल असतो। ह्याला औषधेने, सर्जिकल मेथड्सने आपण ह्याचा सुधारणा करू शकतो। दुसरा लॉस म्हणजे सेन्सरी न्यूरल टाईप ऑफ हिअरिंग लॉस, ज्याला आपण संवेदक श्रवण दोष म्हणतो। हे कानाचा आतला भाग म्हणजेच इनर इयर, जिकडे आपला कॉक्लिया म्हणून ऑर्गन लोकेटेड आहे, ह्या कॉक्लिया आणि कॉक्लियावरनं मेंदूपर्यंत जाणारी जी कानाची नस आहे, जेव्हा इकडे अपाय घडतो, त्रास होतो, तेव्हा हा लॉस निर्माण होतो। हा लॉस परमनंट असल्यामुळे ह्याचा औषधेने किंवा सर्जिकल प्रोसेसेसने फार काय ऑप्टिमल ट्रीटमेंट न होऊन ह्याला हिअरिंग एड हा एकमात्र उपाय असतो। मिक्स टाईप ऑफ हिअरिंग लॉस हा तिसरा टाईपचा हिअरिंग लॉस असून जेव्हा पहिले 2 टाईपचे श्रवण दोष एकत्र होऊन त्रास होतो त्याला मिक्स टाईपचा लॉस म्हणतो। ह्याचा जो उपचार असतो ते ह्याच्या 2 गोष्टींवर अवलंबून असतो। एक म्हणजे कारण, कॉज, आणि दुसरं म्हणजे सिव्हिॲरिटी म्हणजे त्याचा प्रमाण। नक्कीच। डॉक्टर, बहिरेपणा परत त्याचे प्रकार यावर आपण बरंच बोललो, पण नेमकं बहिरेपणा येण्यामागची काही साधारण कारणं काय आहेत?
हं. त्याचे काही मूळ कारणं म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे वयोवृद्धी. वयामानानुसार जेव्हा कानाची नस आणि कॉक्लिया ह्यामध्ये कमकट होते किंवा काही जेनेटिक्स कारणं असतात, ज्यामुळे कानाच्या नस किंवा कानातल्या आतल्या भागात परिणाम होऊ शकतो. कधी आपण कामाच्या ठिकाणी खूप मोठ्या आवाजाला सतत एक्सपोज असतो खूप साऱ्या वर्षांसाठी किंवा कधी मनोरंजनाच्या ठिकाणी आपल्याला मोठ्या आवाज ऐकण्याची सवय झाली असावी. ह्यामुळे सुद्धा असू शकतो. काना किंवा मेंदूला मार लागतो किंवा त्या काना किंवा मेंदूचे जेव्हा इन्फेक्शन्स होतात, संक्रमण होतात, तरीसुद्धा ऐकण्याचा लॉस होऊ शकतो. काही अशी औषधी देखील आहे ज्याला आपण ऑटोटॉक्सिक ड्रग्ज म्हणतो. मुळात म्हणजे आपलं मायसिन ग्रुप, ज्याचा वापर करण्याने कानावर परिणाम पडू शकतो. आणि जर आपण नवजात शिशूंबद्दल बोलत असू तर नवजात शिशूंमध्ये आईच्या गर्भधारण दरम्यान जेव्हा इन्फेक्शन्स होतात, संक्रमण होतात किंवा बाळाचा जन्मता कावीळ होते किंवा जन्मल्यानंतर किंवा जन्मण्याच्या वेळी बाळाला काही कॉम्प्लिकेशन्स होतात, त्यामुळे सुद्धा ऐकण्याचा त्रास दिसून येऊ शकतो. डॉक्टर कोमल, आपल्याला बहिरेपणाचा त्रास होतोय किंवा नेमकं याची कोणती लक्षणं आहे की जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याला बहिरेपणाचा त्रास आहे किंवा काही? हा खूपच छान प्रश्न विचारला आहे तुम्ही. ह्याने आपल्या प्रेक्षकांना थोडी माहिती आणि मदत दोन्ही मिळेल. जेव्हा आपण संवाद करत असतो तेव्हा बोलताना आपल्याला ऐकायला त्रास होतो. मुळात म्हणजे कोणी आपल्याशी मागणं बोलत असावे आणि त्यांची ओठांची हालचाल आपल्याला दिसत नसावे किंवा कोणी एकदम अंतरावर बोलतं आहे आपल्याशी. ग्रुप डिस्कशन चाललं आहे, जणू 2-3 व्यक्ती एकत्र बोलत असावे, तेव्हा आपल्याला स्पष्ट ऐकू नाही येत किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी, गोंधळच्या ठिकाणी, लग्न कार्यालयात आपल्या समोरचा माणूस आपल्याशी काय बोलतो आहे हे आपल्याला स्पष्टपणे ऐकू नाही येत किंवा एक उच्चाराच्या ऐवजी आपल्याला दुसरा उच्चार ऐकू येतो. आपल्याला गेसवर्क करावं लागतं विषय काय चाललं आहे त्यावर किंवा आपल्याला एकच गोष्ट वारंवार विचारावी लागते. हे काही असे लक्षणं आहे. ह्याच सोबत कधी आपल्याला संवाद करताना चुकीचं उत्तर देऊ ह्या भीतीने आपण संभाषणाची वेळच टाळतो किंवा घरी असताना टी व्हीचा व्हॉल्यूम खूप मोठा वाढवतो आणि त्यामुळे वाढवल्याने जे डायलॉग्स असतात, जे वाचा असते ती फाटली जाते आणि आपला एक्सपिरियन्स खराब होतो किंवा मोबाईल फोन घरी दुसऱ्या रूमवर वाजतो आहे आणि घरच्या इतर व्यक्तींना ऐकू येतो परंतु आपल्याला तो ऐकू येत नाही. तर असे काही लक्षणं आहे ज्याने आपल्याला कळेल की आपल्याला ऐकण्याचा त्रास असू शकतो आणि आपल्याला ऐकण्याची टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. बरोबर. मग या बहिरेपणाचं निदान करण्यासाठी नेमके आपण कोणत्या टेस्ट करू शकतो? बहिरेपणाचं निदान म्हणजेच श्रवण परीक्षण, हिअरिंग टेस्ट, ह्यासाठी आपण एक बेसिक टेस्ट करतो ज्याला आपण श्रवण पडताळ चाचणी म्हणतो, ऑडिओमेट्री. ही एक अत्यंत सेफ, इझी आणि क्विक टेस्ट असल्याने हे जागोजागी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये इझिली अवेलेबल आहे. ह्यामध्ये आपण पेशंटला, रुग्णाला काही साऊंड वेव्स, ध्वनी, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे ध्वनी आवाज ऐकवतो जेणेकरून त्याच्या ऐकण्याच्या क्षमताबद्दल आपल्याला माहिती मिळते. ह्याच्या अतिरिक्त अजून काही वेगळे टेस्टसुद्धा आहेत, जसं का इम्पिडन्स, ज्याने आपल्याला रुग्णाच्या मधल्या कान म्हणजे मिडल इयर, पडदा आणि त्याच्या मागचे प्रेशर आणि इतर गोष्टींबद्दल माहिती देखील मिळू शकते. लहान बाळांसाठी तपास करण्यासाठी पण हायर ऑडिटरी इवोक्ड पोटेन्शियल्सचा आपण वापर करतो. बरोबर. डॉक्टर, जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचं पण तुम्ही श्रवणशक्ती तपासणी करता, तर असे कोणते कोणते उपक्रम नेमके तुमच्या LH हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये तुम्ही राबवता, याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये सांगा. हे खूप महत्त्वाचं चर्चाचा विषय आहे कारण का ह्याबद्दल जास्ती माहिती अजून केली नाही आहे, लोकांना माहिती नाही आहे ह्याबद्दल. न्यूबॉर्न हिअरिंग स्क्रीनिंग हा उपक्रम आम्ही डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये करतो. ह्यात आपण नवजात शिशूची ऐकण्याची क्षमता जन्मता तपास करतो. ह्यात आम्ही OAE, ऑटो अकूस्टिक एमिशन, आणि ABR, ऑडिटरी ब्रेनस्टेम रिस्पॉन्स सारख्या काही कम्प्युटराइज्ड, ऑब्जेक्टिव्ह आणि ऑटोमेटेड टेस्टचा वापर करतो आणि बाळाची ऐकण्याची क्षमता जन्मल्यानंतर दुसऱ्या दिवशी तपास करतो. हे एक अत्यंत सेफ, नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे बाळाच्या कानाच्या जास्ती आत काही न घालणे अशी टेस्ट आहे आणि अगदी क्विक आहे, ज्याने आपल्याला बाळाच्या कानाच्या ऑर्गन्सची डेव्हलपमेंट कशी होत आहे, ते ऑर्गन्सची फंक्शनिंग कशी आहे ह्याबद्दल पूर्ण माहिती मिळते. हे करणं खूप
गरजेचं आहे, कारण का सायंटिफिक रिसर्च आणि संशोधनामध्ये सुद्धा सिद्ध झालं आहे की ज्या बाळांचा ऐकण्याचा त्रास आपण जन्मता पहिल्या महिन्यात पकडतो आणि दुसऱ्या महिन्यात आपण त्याचा निदान करून फार तर तिसऱ्या महिन्यापर्यंत, वयाच्या तिसऱ्या महिन्यापर्यंत आपण त्याचा उपचार चालू करतो, त्या बाळांमध्ये वाचा आणि भाषाची जी विकास आहे ती इतकी छान झाली आहे, अगदी श्रवण दोष न असणाऱ्या सर्वसामान्य मुलांसारखी. आणि म्हणून हे करणं खूप गरजेचं आहे. जॉईंट कमिशन ऑन इन्फंट हिअरिंग JCIHने काही आपल्याला गाईडलाईन्स सेट करून दिले आहे, जे आपण हॉस्पिटल्समध्ये फॉलो करतो आणि जेणेकरून आपण लहान बाळांना ऐकण्याचा जो त्रास आहे तो लवकरात लवकर वयाच्या तिसऱ्या महिन्यापर्यंत आपण पकडू शकतो. म्हणून माझी अशी विनंती आहे की आपल्याच घरी किंवा आपल्या आजूबाजूला कोणी लहान बाळ असेल तर त्यांना ह्याबद्दल माहिती द्यावे. नक्कीच. डॉक्टर कोमल, श्रवण दोष म्हणजे बहिरेपणा यावर नेमकं तुम्ही कोणत्या पद्धतीने उपचार करता? श्रवण दोषवर वेगवेगळ्या टाईपचे उपचार आहे, पण जे सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आहे, म्हणजे कानाच्या नस किंवा कॉक्लियातून घडलेला जो परमनंट लॉस असतो, ज्यावर औषधं किंवा सर्जिकल प्रोसेसेसचा फार काही फायदा होत नाही, त्यात आपण हिअरिंग एजवर डिपेंडेड असतो. हिअरिंग एज म्हणजेच कानाची मशीन ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असून वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजला जेवढी गरज आहे तेवढाच आवाज वाढवून देते. काही असे आपले पेशंट्स आहे ज्यामध्ये ऐकण्याची क्षमता एका मर्यादात खूप जास्ती वाढल्याने मशीन्स कितीही टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड असावे तरीसुद्धा त्यांची जी फायदा आहे, त्यांच्याकडनं मिळणारा जो फायदा आहे तो मर्यादित असतो. मग अशा केसेसमध्ये, अशा रुग्णांमध्ये आपल्याला कॉक्लिअर इम्प्लांटचा जो माध्यम आहे तो घ्यावा लागतो. कॉक्लिअर इम्प्लांटसुद्धा सर्जिकली इम्प्लांटेड इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असून ते सुद्धा पेशंट्सला तेवढाच मदत किंवा त्याहून जास्ती मदत देतो. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही वाचाशक्ती तज्ज्ञ आणि गिळण्याच्या आजाराचे तज्ज्ञ आहात, तर नेमके हे आजार कशामुळे उद्भवतात आणि त्याबद्दल सविस्तरमध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा. वाचाशक्ती आणि गिळण्याशक्तीचे जे आजार आहे ते 13 ते 33% न्यूरोलॉजिकल आजारांमध्ये आढळतात. मुख्यात ह्यांमध्ये आहे ब्रेनस्टेम स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो, पार्किन्सन्स डिझीज, हेड इंजरी किंवा ट्रॉमॅटिक ब्रेन इंजरी, मल्टिपल स्क्लेरोसिस, ॲमियोट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस, ह्या सगळ्यांचा समावेश आहे. जेव्हा या रुग्णांमध्ये वाचा आणि गिळण्याचा त्रास निर्माण होतो तेव्हा आपण एक विशिष्ट थेरपीचा वापर करून ह्या क्रियाला आपण परत ट्रीटमेंट देऊन त्याचा उपचार करतो. नक्कीच. ब्रेन स्ट्रोकमुळे होणारे वाचाघात किंवा याचे उपचार आणि त्याचबरोबर गिळण्याच्या आजाराचे उपचार नेमके तुम्ही कशा पद्धतीने करता आणि ही जी ट्रीटमेंट आहे, हा जो उपचाराचा काळ आहे तो साधारण किती वेळ चालतो? वाचाघात म्हणजेच अफेजिया बेसिकली ब्रेनस्टेम स्ट्रोक नंतर किंवा कुठल्याही न्यूरोलॉजिकल आजारानंतर जेव्हा एखाद्या रुग्णाला बोलण्याला अडखळतं किंवा बोलणे तोतऱ्या पण येतो, बोलण्याचं उच्चार अस्पष्ट होतात, त्या कंडिशनला आपण अफेजिया बोलतो. ह्यात आपण मग स्पीच थेरपीची मदत घेतो. ह्यामध्ये स्पीच थेरपी म्हणजे एखाद्या मनुष्याला न्यूरोलॉजिकल किंवा स्ट्रोकच्या नंतर घडलेल्या जे स्पीचचे प्रॉब्लेम्स आहे त्याला तशा रुग्णांना बोलण्या करण्याची ही एक थेरपी आहे. ह्यामध्ये आपण चेहऱ्याच्या आणि जिभेच्या स्नायूचे व्यायाम करून त्यांचे उच्चार सुधारतो. ह्याचसोबत जे भाषा समजणे आणि भाषा बोलण्याचा जो त्रास निर्माण होतो आहे स्ट्रोकनंतर, ह्यासाठी आपण काही विशिष्ट मानसिक टेक्निक्स आणि एक्सरसाइजच्या माध्यमातून हा आजार आपण सुधारू शकतो. गिळण्याचे जे आजार होतात स्ट्रोकनंतर, ह्यासाठी आपण गळाच्या स्नायूचे व्यायाम, काही टेक्निक्स, त्यांचे ठेवण आणि मनूवर्सच्या माध्यमातून आपण हे दुरुस्त करू शकतो. ह्याचा जो काळ आहे, ह्याच्या ट्रीटमेंटचा जो काळ आहे तो वेरी करतो पेशंट टू पेशंट. परंतु स्ट्रोकनंतर जे पहिले 3 ते 6 महिने असतात ते खूपच महत्त्वाचे पिरियड असतात ह्या रुग्णात, कारण का जसं आपण स्ट्रोकनंतर काही तास आपल्याला गोल्डन पिरियड आपण म्हणतो किंवा आपण त्याला विंडो पिरियड म्हणतो, तसंच स्ट्रोकनंतर घडलेले वाचाघात म्हणजेच अफेजिया, ह्यामध्ये पहिले 3 ते 6 महिने ह्याला आपण रिकव्हरी पिरियड, ऑप्टिमम रिकव्हरी पिरियड म्हणतो. ह्या दरम्यानात न्यूरल प्लास्टिसिटी होते.
न्यूरल प्लास्टिसिटी म्हणजे जे मेंदूचे सेल्स आहे ज्यांना धोका बसला आहे ते आपोआप रिकव्हरी होतात, त्याला स्पॉन्टॅनियस रिकव्हरी पिरियड म्हणतो. ह्या दरम्यानात जर आपण थेरपीचा पूर्णपैकी वापर केला तर आपली रिकव्हरी त्यातल्या त्यात फास्ट होऊ शकते. नक्कीच. डॉक्टर, पार्किन्सन डिझीज म्हणजेच कंपवात, यामुळे जे काही होणारे वाचाशक्ती आणि गिळण्याचे आजार असतात त्यावर नेमके तुम्ही कशा पद्धतीने उपचार करता आणि त्याचा काळ केवढा असतो? ओके. सो पार्किन्सन्स डिझीजमध्ये बेसिकली रुग्णाचे जे वाचाचे आणि गिळण्याचे जे स्नायू असतात हे घट्ट होतात आणि हे घट्ट झाल्याने पेशंट्सला बोलायला उच्चार जे असतो, वाचा जो असतो तो अस्पष्ट होतो, अढळतो आणि कधीकधी बोलण्याचा जी स्पीड आहे त्यावर आपलं कंट्रोल राहत नाही. ह्या कंडिशनला आपण डिझार्थ्रिया म्हणतो मेडिकल भाषेत. ह्याचसोबत गिळण्याचा त्राससुद्धा चालू होतो. हा त्रास हळूहळू वाढून ॲस्पिरेशनचा रिस्कसुद्धा होऊ शकतो. म्हणजेच जेव्हा अन्ननळीच्या ऐवजी श्वासनळीमध्ये जातो आणि ॲस्पिरेशन होऊन लंग इन्फेक्शनचे रिस्क वाढतात. ह्या मेडिकल कंडिशनला आपण डिस्फेजिया म्हणतो. तर अशामध्ये आपण स्पीच थेरपीचा वापर करून पेशंट्सच्या रुग्णांच्या ज्या स्नायू आहेत जे घट्ट झाले आहेत त्यांना शिथिल करतो आणि त्यांचे उच्चार आपण स्पष्ट करतो. ह्याचसोबत ॲस्पिरेशनची रिस्क कमी करण्यासाठी आपण त्यांना गिळण्याचे जे स्नायू आहेत जे घट्ट झाले त्यावर आपण त्यांची ठेवण बदलतो, व्यायाम करतो, हणवाटीचा व्यायाम करतो आणि त्यांचे गिळण्याची जी क्रिया आहे त्यावर सुधारणे करतो. ह्याचसोबत आपण ॲस्पिरेशनचं रिस्क कमी करण्यासाठी आपल्या डॉक्टर LH हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये एक विशिष्ट उपकरणचा वापर करतो ज्याला व्हायटल स्टिम म्हणतो. ह्यामध्ये आपण एकदम सौम्य पद्धतीचा इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन पेशंटच्या गळाच्या स्नायूवर देऊन ॲस्पिरेशनची रिस्क कमी करतो आणि त्या मसल्सला आपण शिथिल करण्यात वापर करतो. नक्कीच. तर ऐकणे, बोलणे आणि गिळण्याची समस्या या विषयावर आपली डॉक्टर कोमल रेणुके यांच्यासोबतची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ऐकणे, बोलणे आणि गिळण्याची समस्या या विषयावर आपण डॉक्टर कोमल रेणुके यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात तुम्ही खूप छान मार्गदर्शन, एकंदरीतच बहिरेपणा, वाचाघात, गिळण्याच्या ज्या काही समस्या असतील त्यावर खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आता आमच्या प्रेक्षकांमध्ये ज्यांना कुणाला या प्रकारची समस्या असेल, या प्रकारचा त्रास असेल, तर त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? बेसिकली स्ट्रोक किंवा पार्किन्सन्स डिझीज किंवा इतर कुठल्या न्यूरोलॉजिकल आजारामुळे जेव्हा वाचा आणि भाषा आणि गिळण्याचे त्रास निर्माण होतात तेव्हा आपण स्पीच स्वॉलोईंग थेरपीचा लवकरच लवकर चालू करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपली जी पहिले 3 to 6 मंथ्सचा न्यूरल प्लास्टिसिटीचा जो वेळ आहे, जो काळ आहे, त्याचा आपण पूर्णपणे वापर करून ह्या ट्रीटमेंटने आपण कंप्लीट किंवा ऑप्टिमल रिकव्हरी आपण अपेक्षित करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, आपण बहिरेपणा टाळू शकतो का? आणि यासाठी काही तुम्ही आमच्या प्रेक्षकांना टिप्स द्याल का? महत्त्वाचा टिप्स म्हणजे कानाची पूर्णपणे काळजी घ्यावे. कानात काहीही पिन्स, बॉपिन्स, पिना किंवा कापसाचे बॉल प्लीज टाकू नये. मोठ्या आवाजाला लाँग टाईम एक्सपोजर न देणे. जर आपण मोठ्या आवाजात जास्ती वेळेसाठी आपण असणार तेव्हा आपण इयरप्लग किंवा इयरमफचा वापर करणे. ह्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेग्युलर हिअरिंग टेस्ट करणे. ऐकण्याचे जे आजार आहे ते इतर आजारांसारखे आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे त्याचं ॲन्युअली किंवा टाईम टू टाईम तपास करून घेणे खूप गरजेचं आहे. जर आपण हे अवॉइड केले किंवा इग्नोर केले तर ऐकण्याचे आजार एका सीमेला क्रॉस करून जे आपल्याला आपल्या अवतीभवतीच्या व्यक्तींपासून आपल्याला कट ऑफ करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला आयसोलेशन, डिप्रेशन आणि इतर अजून त्रास जसे की मेमरी लॉस किंवा अल्झायमर्स, डिमेन्शिया देखील होऊ शकतो. म्हणून रेग्युलर हिअरिंग टेस्ट करणे, श्रवण परीक्षण करणे हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते. जेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारचे पेशंट्स येतात तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही वेगळा ॲप्रोच असतो का? थोडक्यात सांगा.
हो, आमच्या इथे आम्ही अशा जेव्हा पेशंट्स येतात न्यूरोलॉजिकल पेशंट्स तेव्हा आम्ही मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच करतो. इतर क्षेत्रातले जे एक्सपर्टीज आहे जसे न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोफिजिओथेरपिस्ट त्यांना आपण ह्यात जुळवतो आणि टीम अप्रोच किंवा टीम थेरपीमध्ये आपण त्यांचे ट्रीटमेंट प्लॅन डिस्कस करून ह्याला पुढे घेतो. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. खूप चांगलं मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमात ऐकणे, बोलणे आणि गिळण्याची समस्या यावर खूप चांगलं मार्गदर्शन डॉक्टर कोमल रेणुके यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण बहिरेपणा म्हणजे नेमकं काय, त्याचे नेमके प्रकार काय असतात, त्याची कारणं काय असतात, त्याची लक्षणं कोणती असतात, आपण कसं ओळखावं, त्याचं निदान कसं करावं, या सर्व बाबींवर अत्यंत उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट्स दिसत आहेत, हॉस्पिटलचे कॉन्टॅक्ट्स नंबर आहेत, ॲड्रेस आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हालाही अशा प्रकारचा काही त्रास असेल तर यांना कॉन्टॅक्ट करायला विसरू नका. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे